श्री स्वामी समर्थ मित्रांनो, विलेज सिटी या चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे वातावरण बघून किती आनंदमयी वाटतंय ना, किती सुंदर वाटतंय. तुम्हा लोकांना आयडिया आलीच असेल मी कशाबद्दल आणि काय बोलतीये. हे पुण्यातलं नानापेठ हे ठिकाण आहे. ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की मी काय दाखवायचा प्रयत्न करतीये. ऑफिसमधून सुटले आणि चालले होते घरी निघण्यासाठी. तेव्हा इतकी ट्रॅफिक होती, कारण का जागची गाडी कित्येक वेळा तर हालतच नव्हती. सो म्हणून मी म्हटलं पालखी छान अशी आहे तर जाऊन भेट करून यावी, म्हणजे पालखीचं दर्शन घेऊन यावं, म्हणून मी पालखीसाठी गेले. इथे खूप छान वारकरी व्हिडिओ वगैरे बनवत होते. सोशल मीडियाचा जमाना आहे. सगळे त्याचा आनंद घेत आहेत. पालखीचा आनंद घेत आहेत. रस्त्यावरची गर्दी पाहून तर असं वाटतं की बापरे! अशी यात्राच भरली. जे गावाकडे असतं ना वर्षातून एकदा यात्रा भरते, सेम तसं वाटत होतं. किती सुंदर वातावरण होतं. पालखीला जायची आतुरता बघा त्या माऊलीची. तिचं वय किती, ती कुठून जात होती. प्रत्येकजण तुळस घेऊन, विठ्ठल रुक्मिणींना घेऊन मस्त फोटो व्हिडिओ काढत होते. एवढ्या गर्दीतून वाट काढत मी चालले होते रथकडे. ही रथ आहे. तिथं दर्शन घेतलं रथाचं. व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं एवढ्या गर्दीमध्ये आणि भीती पण होती. मोबाईल जर पडला तर काय करायचं? सो रथाचं दर्शन घेतलं आणि पालखीकडे चाललो होतो. पण पालखीचे ते व्हिडिओ काढू देत नव्हते. म्हणून दुरूनच एक छानसा व्हिडिओ काढला. माहिती नाही तुम्हा लोकांना काय ह्याच्यामध्ये दिसलं की नाही दिसलं, पण मला जे दिसायचं ते दिसलं, कारण मी जवळून बघून आली आहे. आणि एवढं छान वातावरण होतं, काहीच सांगू मी तुम्हाला खरंच. पहिल्यांदा मी पालखीला इतक्या जवळून बघितलंय. म्हणजे मी हडपसरला तर बघितलंच होतं. पण ही जी गर्दी आहे, की पालखी स्टे केल्यानंतर जे वातावरण आहे, काहीच सांगू. इतकं आनंदमयी वातावरण होतं, इतकं सुंदर होतं ना, काहीच सांगू तुम्हाला. ह्या लोकांची गर्दी पाहून आजही लोक असं वाटतं, की आत्ताच्याही जमान्यात लोकं देवाला मानतात. ही पालखी कालच संध्याकाळी आलेली होती नानापेठमध्ये. नानापेठ म्हणजे भवानी पेठेमध्ये. आणि इतकी सारी गर्दी, इतके लोकं. ह्या गर्दीतून वाट काढत-काढत कसं तरी दर्शन वगैरे घेतलं. दर्शन घेऊन आम्ही बाहेरच आलो. तर बाहेर पण खूप गर्दी होती. आणि एका ठिकाणी तर वारकरी लोकांना देऊळ बंद 2 मूव्हीचं दर्शन बी झालं. इतकं सुंदर वाटत होतं, काहीच सांगणार त्याच्याबद्दल. तुम्ही लोकं पण बघू शकता. लोकं आणि असं नाही की फक्त वृद्ध लोकं होते, म्हातारे लोकं होते, असं काहीच नाहीये. खूप तरुण पिढीसुद्धा या पालखीमध्ये सहभागी होती आणि हे बघून खूप भारी वाटलं, की नवीन पिढीसुद्धा हे जपतीये. मी स्वतःचा एक छोटासा फोटो घ्यायचा प्रयत्न केला, पण काय ते मला जमलंच नाही. ठीक आहे, करेन हळू पुढे. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आम्ही बाहेर पडल्यानंतर लोकं सगळे चाललेच होते. गर्दी तर रोडला होतीच. ट्रॅफिक तर जाम झालं होतं. पोहोचेल कधी याची गॅरंटी नव्हती. पोलिसांनी खूप छान सपोर्ट केलेला आहे इथे. म्हणजे ऑलमोस्ट किती लोकं, मला असं वाटतं पुण्यातले सगळे पोलीस इथंच आलेले आहेत. आणि हे रामोशी गेटजवळचं मंदिर आणि हा माझा छोटा माऊली किती क्यूट दिसतोय. कोणाचा होता माहिती नाही, पण खूप छान होता. तिथून मग गाडी वगैरे काढली आणि आम्ही चाललो. तसं तर मी रिक्षाने जायचा प्लॅन करत होते, पण माझी तिथे मला एक तिथे माझे फ्रेंड भेटले, तर ते मला म्हणले, की "चला सोडतो." म्हणून मी त्यांच्यासोबतच निघले. हे अशा ह्याच्यामध्ये आणि तिथून पुढे गेले हे पोलीस वगैरे आणि म्हटलं सगळं तर भेटलंय. म्हणजे ऑफिसमधून निघले तेव्हा तिथे वडापाव वाटप चालू होतं. मी वडापाव तर खाल्लाच होता. आता म्हटलं छान आता कुठेतरी चहा भेटावा आणि खरंच माऊलीनी माझं ऐकलं आणि मला इथे चहा मिळाला. मस्त आम्ही तिथे एका साईडला थांबून त्याला म्हटलं, "चल माझ्याकडून तुला चहा पार्टी देते आज." म्हणून मी त्याला थांबवलं. तिथे चहा होता. मस्त तिथून चहा घेऊन आले. चहा बिस्किट. चहा घेतला आणि मस्त छान वाटलं. मस्त चहा घरच्या चहासारखा चहा होता. तर आपण चहा वगैरे घेऊन निघलेच होते. मग जाता-जाता फिनिक्स मॉल दिसला. म्हणलं त्याचा पण छोटीशी क्लिप घ्यावी. फिनिक्स मॉल माझ्यापासून हार्डली 3 किलोमीटर दूर आहे. खूप छान आहे. लोकं खराडीला खेडेगाव वगैरे असं काय-काय बोलत असतात, पण मी नाही मानत ह्या गोष्टी. खूप सुंदर आहे. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की